ग्लोरियस स्पोर्ट्स मधून देखील बरेचसे खेळाडू आज आपण पाहिले तर मोठे झाले. ग्लोरियस स्पोर्ट्स मधून त्यांना संधी भेटली आणि त्याच ग्लोरियस स्पोर्ट्सचे ओनर सुधीर दादा, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. हे आमचे मित्र आहेत, मावळ गाजवणारे मित्र आहेत हे सगळे आमचे. चला टीम मॅचला लगेच सुरुवात करून द्या प्लीज. आकाश आणि राहुल दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. ओपन साठी ग्रामीण साठी खेळताना पाहिलं आकाशला, राहुलला पाहिलं. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी मैत्री ग्रुप जावली टीम कडून कोणता गोलंदाज बाहेर काढला जाईल, कारण की आज वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू दोन्ही टीम कडे, दोन्ही टीमने आपली टीम पॅक करण्याचा प्रयत्न केला. 5 चेंडू तुम्हाला टाकायचे एका ओव्हर मध्ये, 5 गोलंदाज यूज करायचे 5 ओव्हर मध्ये, म्हणजे एका ओव्हर मध्ये फक्त 5 चेंडू आहेत आणि ओव्हर संपणार त्यानंतर, म्हणजे 5 चेंडूची ओव्हर. या मैत्री ग्रुप जावलीनं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला दिलेला एक वेगवान गोलंदाज म्हणजे अर्थातच वागदरे गावचा, जावली तालुक्याचा अमर शेलार सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. मैत्री ग्रुप जावलीचा यंदाच्या मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली अमर शेलार, मॅन ऑफ द सिरीज राहिला, मालिकावीर राहिला आणि त्यानंतर मात्र सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्ट्राईक साठी आकाशला तुम्ही पाहताय, ज्या आकाशनं एकगा वाकरासाठी खेळत असताना तालुका स्तरीय क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी ग्रामीण क्रिकेट खेळू लागला. तोच आकाश सध्या मैदानामध्ये. आकाश मोहिते प्रत्येक फॉर्मॅटला प्रत्येक स्टेजला हा खेळाडू क्रिकेट खेळत आलाय आणि आता पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये शिवाजी जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या बॉस चषक 2025 मध्ये आता हे दोन्ही संघ एकमेकांसमोर, दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आलेत. तर मॅचला करूया सुरुवात. पैसा वसूल तुमचा होणार हा शब्द सुरुवातीलाच देतो, कारण की दोन्ही टीम आहेत तुल्यबळ, दोन्ही टीम आहेत मातब्बर आणि दोन्ही टीमच्या मध्ये लागलेली ही रंगतदार लढत म्हणजे एका बाजूला मैत्री ग्रुप जावली तर दुसऱ्या बाजूला गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11. तुमच्या माहितीसाठी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतले मैत्री ग्रुप जावलीनं आणि मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू गती परिवर्तन जाणून बुजून टाकलेला हाफ ट्रॅकर, जिथे शॉर्ट आर्म पुल केल्यानंतर भेटेल फक्त एकच धाव. धावा महत्वाच्या या मैदानामध्ये, एक पार्टनरशिप महत्वाची ठरते या मैदानामध्ये. सगळा खेळ आहे तो आकड्यांचा, सगळा खेळ आहे तो हिमतीचा. यावेळी क्रिकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर बाळ वळवण्याचा प्रयत्न केला, कारण की खेळपट्टी सुकी आहे. खेळपट्टी पूर्णपणे सुकी असताना चेंडू देखील सुका राहतो. अशा वेळी चेंडूच्या डोक्यावरून जर जादूची बोटं फिरवतात तर थोडासा टर्न तुम्हाला भेटू शकतो, चेंडू कट होऊ शकतो. आणि रबर चेंडू कट करण्यासाठी, टर्न करण्यासाठी एक सोपा मानला जातो. त्याची जी साईज आहे ती आपण पाहिली थोडीशी छोटी मानली जाते टेनिस क्रिकेटपेक्षा, टेनिसच्या चेंडूपेक्षा. आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग गोलंदाज चेंडू फिरवण्यासाठी, गर फिरवण्यासाठी करतो. यासाठी जमीन आसमानचा फरक आहे रबर क्रिकेट टेनिस क्रिकेट मध्ये. सध्या रबर क्रिकेटचा हंगाम तुम्ही पाहता आणि शेवटच्या हंगामातली शेवटची स्पर्धा आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटची. यानंतर सण उत्सव आपले चालू होतील. लॉफ करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटीनं तर उचललाय, मिड विकेट रिजन होऊ शकतो का कव्हर, फटक्यात टायमिंग आहे, जोर आहे खेळाडू, दुरी रही अधुरी आणि पकडली जाते अप्रतिम कॅच. फलंदाज राहुल होईल बाद. विकेटचं पतन, जावं लागेल राहुलला माघारी. अनिल जाधवला मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल, ज्या खेळाडूला सगळ्यात पहिल्यांदा पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा बाहुबली ही उपमा भेटली आणि त्यानंतर पाटण तालुका टेनिस क्रिकेटची पहिली उपमा ज्या खेळाडूंना आपल्या खेळानं आपल्या नावावरती घेतली तो अनिल जाधव. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिदादा विनंती करील या एक छोटस गिफ्ट शिवाजी जाधव बॉस यांच्याकडून तुम्हाला असतं. ओव्हर क्रमांक
1 मध्ये सध्या आपण आहोत आणि जशी विकेट पडली तसं अनिल जाधव मैदानामध्ये दाखल झाला. अमर शेलारनं देखील क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात केली. चांगली गोलंदाजी अमर शेलारची मानली जाते. अष्टपैलू खेळाडू सध्या उदयास येतोय या जावली क्रिकेट मधून. प्रत्येक चेंडू की वैविध्यपूर्ण विविधता असते. अनिल जाधवला थांबावं लागेल, थांबून खेळावं लागेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरतीच कट करण्याचा प्रयत्न, डॉट जाईल बॉल, निर्धाव. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 4. आता एक चेंडू फक्त बाकी आहे. 1 टू गो. विकेट करण्याचा प्रयत्न, लॉफ केला जातोय, खेळाडू आहे, कॅचचा प्रयत्न, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. अमर शेलारच्या खात्यामध्ये 2 विकेट. या मैत्री ग्रुप जावलीच्या स्पर्धेमध्ये ज्यानं मालिकावीरचा किताब घेतला आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला भेटलेला जावली तालुक्याचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे अमर शेलारनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की का माझ्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर सातत्याने चर्चा राहत. त्यांनी विजयनी जी कॅच पकडली आहे, रनिंग कॅच, अवघड होती कॅच, हात स्ट्रेच केला विजयनं, बोटांचा पिसारा केला, चेंडू अडकवला आपल्या हातामध्ये आणि त्यानंतर अमर शेलारच्या खात्यामध्ये राहिल्या 2 विकेट. 5 चेंडूचा खेळ म्हणजे पहिली ओव्हर संपली आणि धावा दिल्या 2. विकेट आहेत 2. जावली एक्सप्रेस अर्थातच निलेश भिल्लारे दाखल झालाय गोलंदाजीसाठी. आमचे अक्षय शेठ म्हात्रे यांचा मी स्वागत करतो. अक्षय शेठ म्हात्रे, आपलं मनापासून अधिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. इट्स अ नो बॉल प्लस डिक्लेअर 1 धाव. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते 4 या आकड्यावरती. हलक्या हाताने इथेही खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो गरजेची होती का? धावा भेटतील एक्स्ट्रा. हाही चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर अगदी राईज होते. व्हाईट बॉलचा हाही इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर व्हाईट +1 आहे ना? येस, घेतली आहे. आठ धावा, 8 ऑन स्कोर कार्ड. लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटीपती सरळ आला नाहीये, चेंडू पायाने अडवला, ढकलला आतमध्ये आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर डॉट निर्धाव येईल हा चेंडू. चांगली विकेट किपिंग, कारण की आकाशवरती पूर्णपणे लक्ष आहे टीमचं. गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11 टीम कडून एक महत्वाचा खेळ कोणाचा राहील तर आकाशचा, आणि तो आशेचा किरण आहे. डिक्लेअर आहे का अंपायर? बे ऍक्टिव्ह प्लीज. आताची 1 धाव, 9 धाव संख्या. लॉफ केला जातोय, आकाशच्या बॅट मधून निघून जाईल, आहे खेळाडू अगदी त्याच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी येईल षटकार. या 6 धावा. आकाश या मॅच मध्ये जेवढा वेळ थांबेल तेवढाच परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून येईल. सर बॅट न खेळलेला
जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. तब्बल चेंडूचा खेळ झाला 3 बाकी आहेत अजूनही 2 चेंडू. हाही चेंडू आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला निलेशनं. संघाची धावसंख्या थोडीशी जैसे ते बैसे 15 या धावसंख्येवरती. 5 चेंडू प्रत्येक ओव्हर मध्ये आपण देतोय आणि तिथे ओव्हर संपते म्हणजे आता फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव घेईल. निलेश बिल्लारीची ओव्हर आता संपेली इकडेच आणि चांगली गोलंदाजी जिथे आपण पाहिलं एक षटकार आलाय जरूर, मात्र त्यानंतर आपण पाहिलं ते कमबॅक राहिलं. गोपीनाथ प्रतिष्ठान पाटणना 11 टीम साठी देखील कमबॅक करणं महत्वाचं राहील. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर अगदी फलंदाज राहुल माघारी गेलाय आकाश मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले 16. सोळा धावा स्कोर कार्ड वरती सजले 16 ऑन अ स्कोर कार्ड. दोन षटकांच्या अखेरीस अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर सातत्याने मालिकावीरच्या रेसमध्ये राहणारा राहुल वांगडे तो आता दाखल झाला. हाही खेळाडू आपण पाहिले तर अगदी सध्या चर्चेत राहणारा आकाशच्या समोर गोलंदाजीसाठी. आकाशच्या बॅट मधून आलेला अगदी सर बॅटनं ड्राईव्ह जिथे एक धाव राहुल वांगडे स्वतःहून जातोय धावत, मात्र तोपर्यंत निलेशची फेकी कशी राहते थ्रो चांगला, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. अठरा धावा राहुल वांगडे गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला. 18 ऑन अ स्कोर कार्ड. वॉट अ बॉल आणि फसवलं, पूर्णपणे स्ट्रेच झाला होता. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. आई आफ्टर टाकण्याचा प्रयत्न, कुठेतरी थोडस नवीन करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. राहुल वांगडेने जर हॅट्रिक विकेट घेतली तर अर्थातच सिनेमॅटिक साहिल म्हणजे रावण ग्राफिकचा सर्वे सर्व साहिल माने याच्या माध्यमातून तब्बल 2222 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल हॅट्रिक विकेट साठी. लव केला जातोय हवेमध्ये, आवाज दिला कॅचचा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होईल आणि तोपर्यंत फेकी तर चुकीच्या दिशेला. या 2 धावा टीमची टोटल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 3. हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, यावेळी ड्राईव्ह केला आहे खेळाडू, चेंडू पर्यंत पोहोचेल. थोडासा स्पीड कमी झालेला, चेंडूचा हातात अजून आला नाहीये. फेकी चुकीच्या दिशेला. करना क्या चाहते थे, हातातून निसटला हा चेंडू. धाव भेटली तब्बल 2 धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील धावा आल्या नाहीयेत. कारण की गोपीनाथ प्रतिष्ठान पाटण 11 कुठेतरी प्रयत्न करतोय धावा गोळा करण्याचा, एक मोठे फटके लगावण्याचा. धावा हवेत या टीमला. जेवढ्या जास्त धावा असतील तेवढी मजा मॅचला येईल, त्यांनाही माहिती आहे आणि यासाठीच या धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर क्रमांक 3 च्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. 24.
कारण की आधीचा जो ओव्हर थ्रो होता, कारण की ज्या खेळाडूनं जो चुकीचा थ्रो फेकला आता त्याला थोडस आपण पाहिलं तर शंका आहे तो पुढच्या मॅचला टीम मध्ये इन राहील की नाही. गोलंदाजीसाठी दाखल झाला दत्ता मोहिते. ओहो, यॉर्कर पहिला चेंडू अगदी सरळ बॅटेनं खेळून घातला, मान दिला मी म्हणेल या चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आकाश दुसऱ्या धावेसाठी जातोय, जरूर दुसरी धाव संकटामध्ये असू शकते, पण आकाश मोहितेला हवे स्ट्राईक. तो स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न राहिलाय. दत्ता मोहिते सर लेजंड क्रिकेटर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट मधील. आमची स्कोर नितीन दादा, वेलकम, आपलंही स्वागत आहे. मिस्टर सचिन सूर्यवंशी दाखल झालेत बॅटिंग साठी. लेदर क्रिकेटचे प्रशिक्षक. ओव्हर क्रमांक 4. सातत्याने यॉर्करचा भडीमार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय दत्ता मोहिते सर यांच्या माध्यमातून, कारण की आकाशची जी आहे ती एकतर्फी झुंज चालू आहे. साथ देणं गरजेचं आकाशला. अनिल जाधव लवकर माघारी आला. सचिन सूर्यवंशी मैदानामध्ये. लेदर क्रिकेटचा प्रशिक्षक म्हणून सचिन सूर्यवंशी, आणि सध्या संपूर्ण दावेदार त्याच्या खांद्यावरती, संपूर्ण मजार त्याच्या खांद्यावरती. गती परिवर्तन, फटका नाही खेळण्यासाठी दिलाय, कारण की हा जो फटका आहे तो पूर्णपणे बनवून खेळत असताना बॅटीच्या टॉप एजला लागून चेंडू डिक्लेअर मध्ये जातो. ही दत्ता मोहिते सर यांची खऱ्या अर्थानं लालचवाली गोलंदाजी आहे. 1 to go. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. धावा आहेत फक्त 27. हाही चेंडू शहरावरती आदळतोय, कुठली धाव दिली जात नाहीये. दत्ता मोहिते सर यांची ही गोलंदाजी अप्रतिम राहिली. आता 4 षटकांचा खेळ झालाय. 27 धावा. 27. शेवटची ओव्हर. विजय चव्हाण ज्यानं अप्रतिम कॅच आज पकडली आहे. 2 कॅचेस विजय चव्हाण आज पकडले. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय. वाह वाह वाह, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू, भन्नाट यॉर्कर याला बोलतात. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातोय नजरेच्या खालून आणि चेंडू अगदी यशांवरती आढळतोय. 3 चिट फर्निचर डिस्ट्रॉय. व्हॉट अ बॉल यार, अप्रतिम चेंडू. लाजवाब यार अक्षय, लाजवाब. 5 चेंडू अजय आहे ओव्हरती. आता 4 चेंडू. आता गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांना आफ्टर आता संधी भेटली आहे या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून एक चांगली स्पॉन्सरशिप दिली गेली आणि ते स्वतः त्या मैदानामध्ये दाखल झालेत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, बॅटिंग करण्यासाठी.
तर ही आवड हवी आहे. तुम्ही किती मोठं प्रतिष्ठित उद्योजक व्यक्तिमत्व बनलात, तुम्ही समाजकारणामध्ये उतरल्यानंतर क्रिकेट मात्र विसरलेलं नाहीये. हे व्यक्तिमत्व, क्रिकेट मला खेळायचंय, कारण की एक गाव 11 साठी क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, एक वाडी 11 साठी क्रिकेट खेळणारे, आणि त्यानंतर व्यवसायामध्ये किती यश आलं तरी क्रिकेट न विसरणारे गोपीदादा सूर्यवंशी शेठ आहेत. क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा वेळ गोपीदादांचं सातत्याने दिसून येतं. या देखील आपण अगदी नो बॉलचा इशारा, लेग अंपायर, मेन अंपायर, नो +1, तब्बल 2 धावा ऍड होतील. टीमची टोटल आपण पाहिली तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दोन चेंडू झालेले आहेत. राजू कंक इंजर्ड होता आज, जरूर मिस किया. नुकतीच मालिकावीर देखील त्यानं पटकवले, त्याचंही आम्ही स्वागत करतो. सुजित शेबाळे हे सगळे खेळाडू जो उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते. 31 या आकड्यावरती 31. लो स्कोरिंग मॅच बघायला भेटेल. थोडीशी शांत गतीनं ही मॅच चालू आहे सध्या. ज्या धावा हव्यात त्या टीमला, त्या धावा मिळवण्याचा प्रयत्न आतापर्यंत फलंदाजांकडून चालू आहे, मात्र यश आले ते गोलंदाजांना. येस अंपायर, रनआउट चेक. अरे एवढा लेट, उद्या सांगायचं ना, उद्या करतो ना. व्हॉट रिप्ले मध्ये इट्स OUT आउट. गोपीदादा चला मॅच चालू करा. चला, नाही दिलाय रिव्ह्यू आम्ही. हो हळू बोला, रिव्ह्यू नाही दिलाय दादा. बी रिलॅक्स. रिव्ह्यू एवढा लेट देणारच नाहीये, कारण की जो रिव्ह्यू घेतलाय तो खूप उशिरा घेतलाय. चला मॅचला करा सुरुवात. बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, पुन्हा जाईल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 31. 31 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न, इकडेही आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आहे. गोपीदादांना पाहत आहे दुसऱ्या धावेसाठी. वॉट अ रनिंग यार गोपीदादा, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. हे जे फिटनेस आहे ती आजही दिसून येते, आणि कमाल आहे भाई फिटनेस. खूप छान फिटनेस गोपीदादांची. नाही असंच तुम्ही खेळत राहावं प्रत्येक स्पर्धेमध्ये, गावासाठी, वाडीसाठी. टीमची टोटल आपण पाहिली तर पहिल्या इनिंगच्या अखेरीत जाऊन पोहोचली. 34 आणि 35 धावेचं आव्हान. 33 धावा, 34 धावेचं आव्हान. 34 रन्स टू विन. अभिदादा या आपण जे बॉस कडून गिफ्ट सामनावीरला एक छोटंसं गिफ्ट बॉसच्या माध्यमातून दिलं जातं ते देऊयात. खूप चांगला खेळ राहिला मागील मॅच मध्ये. बॉलिंग अटॅक जो आहे गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11, आता बॉलिंग अटॅक साठी पाऊस पडला महत्वाचा आहे. की बॉलिंग अटॅक कसा असेल तेही बघायचं आहे, तेही महत्वाचं आहे. दीपक दादानी त्यांचे सगळ्या आमचा मित्र परिवार चिरंजीव त्यांचे आलेत, सगळ्यांचं आम्ही दीपक दादा काटकर साहेब यांचं स्वागत करतो. वेलकम. बॉलिंग अटॅक महत्वाचा राहील
गोपीदादा प्रतिष्ठान टीम साठी, कारण की आता पाऊस पडला आणि गोलंदाजीसाठी महत्वाचा ठरला जातो हा पाऊस. मॅचला होईल सुरुवात. एकतीस 34 धावेचं टार्गेट आहे. प्रयत्न केला जाईल गोपीदादा प्रतिष्ठान टीम कडून की आपण खेळण्यासाठी आलोय, शेवटपर्यंत हार मारणार नाहीये ही टीम. बॉलिंग अटॅक चांगला दाखवला जाईल. येस, 2 खेळाडू हवेत का? नाही. बॅट्समन चला या लगेच मैदानामध्ये. राहुल दादा चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. 34 धावेचं आव्हान, दोन्ही फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये. राहुल वांगडे आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर अर्थातच विजय सावंत, विजय चव्हाण. चौतीस धावा या मॅच मध्ये करायचे. यानंतर सज्ज राहा. ज्योती एंटरप्राइजेस शाहूवाडी टीम जो विजेता होईल तो शाहूवाडी टीम सोबत 2 हात करेल. चौतीस धावेचं टार्गेट. मॅचला होते सुरुवात. आकाश मोहिते एका बाजूला वेगवान गोलंदाज हाईट एट ज्याचा हाईट फॅक्टरचा उपयोग ज्याला नेहमी राहिला, आणि दुसऱ्या बाजूला राहुल वांगडे. रावण ग्राफिक्सच्या माध्यमातून प्राइस जरूर आहे, त्याचीही चर्चा करू. पहिला चेंडू बॅटीच्या टॉप एजला, चांगली गोलंदाजी, कारण की जो पाऊस पडला ना प्रशांत दादा, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी गोपीदादा प्रतिष्ठान पाटण टीमला या पावसाची मदत होणार आहे, कारण की खेळपट्टी ओली झाले, चेंडू स्किट होणार चांगला. 34 धावा अडवण्यासाठी जे वातावरण हवंय ते बनलंय. हरीश सलतेनं जर डाईव्ह लगावून कॅच पकडली तर शिवा बॉस यांच्याकडून स्पेशल प्राइज. बॅटीच्या अगदी आपण पाहिले तर बॉटम एजला एक सिंगल धावी ते कंप्लीट केली आहे, कारण की जे वातावरण तयार झालंय पावसाचं त्याच्यामध्ये बॉलिंग अटॅक देखील महत्वाची राहील. फलंदाजासाठी थोडीशी कसरत करणारं वातावरण आहे. व्हॉट बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, ही चर्चा आपण करत होतो गोलंदाजीची. यॉर्कर अगदी डॉट बॉल येईल. फुल टॉस चेंडू बॅटीच्या अगदी टॉप एजला, खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल, कॅचचा प्रयत्न राहिलाय, अगदी ड्रॉप होते कॅच. धाव फक्त एक सिंगल, जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे एकच धाव आता कंप्लीट केली आहे. मॅच बनेल, चांगली बनेल, बनवणार हवा. वन टू गो. शेवटचा चेंडू, सुरेख फटका जाग्यावरून राहुल वांगडेच्या बॅट मधून येईल. एक सरळ बॅट न येतोय, धमाका, सीधी बॅट न बकवास. वॉट बॅट. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 34 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये, 34 धावेचं टार्गेट तब्बल या मॅच मध्ये जरूर आहे.
ओव्हर क्रमांक 2. अनिल जाधव ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. व्हाईट बॉलचा इशारा पहिला चेंडू आणि अनिल जाधव आपण पाहिलं तर आज बॅटिंग नंतर अष्टपैलू खेळाडूकडे वळला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगलं वर्चस्व त्यानं मिळवलं. सगळे अंपायर बनू नका, लेग अंपायर आहेत. ओहो, हाही चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जाईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 10 धावा. आता स्कोर कार्ड वरती 11 धावा या स्कोर कार्ड वरती आता सजल्या गेलेत. 11. इथेही सिंगल घेण्याचा प्रयत्न. ही देखील धाव सिंगल कंप्लीट केली आहे. पहिला चेंडू अगदी ओव्हर क्रमांक 2 साता संपन्न झाला. अनिल जाधवला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना राहुल वांगडे ज्याच्या बॅट मधून नुकताच षटकार आला. हॅट्रिक षटकार रावण ग्राफिक्सच्या माध्यमातून तब्बल 2222 रुपये साहिल माने यांनी पुकारलेत. रावण ग्राफिक्स अप्रतिम फटका, बॅडमिंटन फटका केला हा राहुल वांगडेनं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. जी भागीदारी, जी पार्टनरशिप आहे तो विजय आणि राहुल दोघांमध्ये बनवण्याचा प्रयत्न, 34 धावांचा करण्याचा प्रयत्न दिसून येतो. मात्र जी बॉलिंग अटॅक आहे ती आतापर्यंत जबरदस्त राहिली गोपीदत्ता प्रतिष्ठान पाटण टीमची. ही बॉलिंग अटॅक आहे कारण की मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न करून दिला जात नाही अनिल जाधव कडून देखील. आणखीन एक सिंगल धाव. आता संघाची धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 ऑन अ स्कोर कार्ड. बिमर साठी तुम्हाला रिव्ह्यू प्रत्येक टीमला एक दिलाय आपण रिव्ह्यू, जो बिमर साठी ते यूज करू शकतात. सर बॅटनं मिड विकेटला अंतर पार होईल का? अप्रतिम कॅच पकडली. अनिल जाधवच्या खात्यामध्ये विकेट राहील. पहिला ब्रेक थ्रू त्यानं आपल्या टीमला दिलाय आणि अगदी विजय सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलं. अप्रतिम कॅच वेट आणि वेटच्या माध्यमातून ही कॅच पकडली आहे. कारण की हे जे विकेट आहेत ते विकेट महत्वाचे. अनिल जाधवने पहिली विकेट घेतली, कॉन्फिडन्स आला. मॅच 34 धाबेचे असं नाही की मॅच एक तर्फा आहे, मॅच दोन्ही बाजूने बनू शकते. गोपीदत्ता प्रतिष्ठान पाटण टीम देखील कमी नाहीये. बॉलिंग अटॅक यांच्याकडे पण आहे. दत्ता मोहिते सर दाखल झालेत मैदानामध्ये बॅटिंग साठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मध्ये जाईल एक धाव. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ संपला आणि 15 धावा आता स्कोर कार्ड वरती सजलेत. 34 धावेचं टार्गेट. बॉस चषक 2025 पाहते. तब्बल 2 कॅमेरे या स्पर्धेसाठी आपण यूज केले, ज्याच्यामध्ये रिव्ह्यू साठी एक कॅमेरा आपण यूज केला, जो बिमर साठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला, त्यासाठी तो कॅमेरा. अक्षय मात्र तो वाढदिवसानिमित्त शिवाचार्य बॉस यांच्यासाठी दुसरा कॅमेरा स्वतःहून वैयक्तिक तर लावला, त्यांचा आभार व्यक्त करतो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण जातोय. सुरेख फटका राहुल वांगडेच्या बॅट मधून येतोय. शिवा जाधव बॉसला जणू हॅपी बर्थडे बॉस बोलणारा आणखीन एक षटकार. वॉट अ स्ट्रोक. बॉस चषक 2025 चा आणखीन एक देखना फटका. अक्षयच्या विरोधामध्ये
संघाची धावसंख्या 21च्या आकड्यावरती जाते. आणखीन एक उचलला राहुल वांगडे, लगातार 2 आलेत. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. लांब लांब लांब, खूप लांब लांब लचक षटकार. याच राहुल वांगडेनं तालुक्यासाठी क्रिकेट खेळत असताना अप्रतिम बॅटिंग केलीत, छोटे मोठे गार केलेत. गंमत मध्ये राहुल वांगडे, हिम्मत आहे त्याच्याकडे. व्हॉट अ बॅटिंग. आणखीन एक षटकार येतोय अर्थातच सुधीर दादा यांच्या माध्यमातून. तब्बल 555 रुपयाचं प्राइस. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक सिंगल धाव इथे मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकेरी धाव टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाईल आता 28 या धाव संख्येवरती. 34 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. लॉफ केला जातोय, अप्रतिम फटका. डीप स्क्वेअर एक रिझनला 4 धावेसाठी निघून जाईल. या चौकारानं संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आणि आता 2 धावा हव्यात विजयासाठी. सुरेख विजय फटका दत्ता मोहिते सर यांच्या बॅट मधून येईल आणि मैत्री ग्रुप जावली होईल विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या टॉस साठी. करूयात आपण टॉस. येस कॅप्टन या अविता या आपण करूया लगेच टॉस. पोलादपूर विपक्ष मैत्री ग्रुप जावली अशी मॅच सध्या आहे. दीपक दादा मी विनंती करेल आपल्या शुभस्य टॉस उडवला जाईल. थँक्यू सो मच गोपी दादा, प्रतिष्ठान टीम, अनिल दादा, हरीश दादा, गोपी दादा स्वतःहून आहेत. सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. यू इन्व्हॉल्व ही टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटला खूप छान आपण बनवलं, त्यासाठी आभार व्यक्त करतो.